नमस्कार. आज आपण एका अशा कवितेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला स्वतःकडेच एका वेगळ्या अगदी नवीन नजरेने बघायला भाग पाडते. चला, हिरा बनसोडे यांच्या आरशातली स्त्री या कवितेच्या जगात प्रवेश करूया. जरा कल्पना करा, आपण आरशासमोर उभे आहोत आणि अचानक आरशातली आपलीच प्रतिमा आपल्याशी बोलायला लागते, आपल्याला प्रश्न विचारू लागते. कसं वाटेल? हाच अनुभव या कवितेचा मूळ गाभा आहे, जो आपल्याला पहिल्या क्षणापासूनच विचारात पाडतो. कवितेचा जो मुख्य संघर्ष आहे तो बरोबर इथूनच सुरू होतो. स्वतःच्याच प्रतिमेसोबत होणारी एक अनपेक्षित आणि खरं तर एक धक्कादायक भेट. हिरा बनसोडे मराठी साहित्यातलं एक खूप महत्त्वाचं आणि बंडखोर नाव. फुले आंबेडकरी चळवळीतून आलेली त्यांची कविता स्त्रीच्या आत्मशोधाला आणि सामाजिक वास्तवाला थेट भिडते. त्यामुळे आरशातली स्त्री ही फक्त एक कविता नाहीये, तर एका स्त्रीच्या आतल्या मनाचा आणि तिच्या बदलत जाणाऱ्या अस्तित्वाचा हा एक शोध आहे. कवितेची सुरुवातच मुळी एका धक्क्याने होते. जेव्हा कवयित्री आरशात पाहते तेव्हा तिचं प्रतिबिंब तिलाच एक असा भेदक प्रश्न विचारतं की तूच नागती. हा काही साधासुद्धा प्रश्न नाहीये, हा तिच्या अस्तित्वावरच केलेला एक प्रकारचा हल्ला आहे. तिला त्या क्षणी जाणवतं की समोर दिसणारी स्त्री तिचीच आहे, पण ती पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. ही जी स्वतःला न ओळखण्याची भावना आहे ना, तोच या कवितेचा पाया आहे. खरं तर ही संपूर्ण कविता म्हणजे त्या स्त्री आणि तिच्याच प्रतिबिंबांमधला एक जबरदस्त संवाद आहे. ते प्रतिबिंब तिला सतत आठवण करून देतंय की ती आधी कशी होती आणि आता तिच्यामध्ये किती मोठा आणि वेदनादायी बदल झाला आहे. हा संवाद म्हणजे जणू काही भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातला एक संघर्षच आहे. आता आपण कवितेच्या त्या भागात जातोय जिथे प्रतिबिंब तिच्या तरुणपणाच्या आठवणी जागा करतं. इथून कवितेचा सूर थोडासा नॉस्टॅल्जिक म्हणजे भूतकाळात रमणारा आणि कुठेतरी हुरहुर लावणारा होतो. पहिली आठवण एका लहान निरागस मुलीची. ती मुलगी जी बेभान होऊन पावसात भिजायची, पावसाच्या त्या धारा आपल्या नाजूक ओंजळीत पकडायचा प्रयत्न करायची. हे चित्र आहे एका चैतन्यमय, उत्साही आणि निसर्गाशी पूर्णपणे एकरूप झालेल्या बालपणाचं. दुसरी आठवण आहे एका तरुण तेजस्वी मुलीची. तिच्या येण्याने अंगणात जणू दिवेच लागावेत असा सगळीकडे प्रकाश पसरायचा. तिची ऊर्जा, तिचं तेज इतकं होतं की सगळं वातावरणच कसं प्रसन्न होऊन जायचं. जणू ती स्वतःच एक उत्सव होती. आणि ही तिसरी आठवण तिच्या भूतकाळातल्या व्यक्तिमत्वाचा जणू कळसच आहे. ती एक स्वप्नाळू मुलगी होती. तिने आपल्या स्वप्नांना पंख लावले होते आणि तिला थेट आकाशाला गवसणी घालायची होती. तिच्याकडे ध्येय होती, आकांक्षा होत्या आणि होती अमर्याद आशा. पण हीच आशा आता कुठे हरवली आहे, हा प्रश्न इथे निर्माण होतो. आता आपण कवितेच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे सूर एकदम बदलतो. प्रतिबिंब आता वर्तमानावर खूप टीकात्मक आणि गंभीरपणे बोलायला लागतं. इथे भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातली दरी अगदी स्पष्ट दिसते. प्रतिबिंब तिला स्थितप्रज्ञ राणी म्हणते. आता स्थितप्रज्ञा म्हणजे अशी व्यक्ती जिला सुखदुःखाचा काहीच परिणाम होत नाही, जी भावनिकदृष्ट्या स्थिर असते. पण गंमत म्हणजे इथे हा शब्द उपहासाने वापरला गेलाय. तिचा तो सगळा उत्साह, तिची स्वप्न हे सगळं कुठेतरी हरवून गेलं आहे आणि ती जणू भावनिकदृष्ट्या बधीर झाली आहे. हे वर्णन किती प्रभावी आहे बघा. प्रतिबिंब म्हणतं की तुझे ओठ काही बोलत नाहीत, पण ते पिळवटलेले आहेत. कसे? तर जसे एखाद्या फुलाला देठापासून निर्दयपणे तोडलं जातं तसे. हे तिच्या मनात दडपलेल्या वेदनांचं आणि न बोललेल्या शब्दांचं प्रतीक आहे. ती आपल्या रोजच्या आयुष्यात आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतकी गुरफटून गेलीये की तिला आता साध्या साध्या गोष्टींमधला आनंदही दिसेनासा झालाय. अंगणातलं चांदणं तिची वाट पाहून थकतंय, बागेतली जाई तिच्याशिवाय पेंगुळतीये, पण या कशाकडेही तिचं लक्ष नाहीये. ती फक्त स्वतःपासूनच नाही तर सगळ्या जगापासून दुरावली आहे. ही ओळ तिच्या आतल्या वेदनेची खोली दाखवते. ती रात्रीच्या एकांतात आपलं सगळं दुःख लपवते, हुंदका कंठात दाबून ठेवते आणि आपल्या तुटलेल्या मनाला स्वतःच सावरण्याचा, शिवण्याचा प्रयत्न करते. ही एक अशी लढाई आहे जी ती पूर्णपणे एकटी लढत आहे. पण आता कवितेचा सूर पुन्हा एकदा नाट्यमयरित्या बदलतो. ते निराशा आणि दुःख यातून बाहेर पडून कविता सक्षमीकरणाच्या आणि आशेच्या दिशेने एक मोठं वळण घेते. या टप्प्यावर प्रतिबिंब फक्त एक टीकाकार राहत नाही, तर ते एक मार्गदर्शक बनतं. जणू काही तिची हरवलेली बालपणीची मैत्रीणच तिला पुन्हा भेटली आहे आणि तिला या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रतिबिंब तिला आता अगदी स्पष्ट आणि प्रतिकात्मक सूचना देतं. ते तिला सांगतं, बस झालं, आता रडणं थांबव, आपले अश्रू घे आणि जवळच्या तल्यात सोडून दे आणि त्या बदल्यात तिथून एक ताजं, शुभ्र कमळ घेऊन ये.
ही कृती म्हणजे दुःखाचं रूपांतर एका नव्या, सुंदर सुरुवातीमध्ये करण्याची एक प्रकारे आज्ञाच आहे. आणि हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. आरशातली स्त्रीचा शेवटचा संदेश हाच आहे की दुःखात अडकून न राहता जाणीवपूर्वक सौंदर्य आणि आनंद शोधण्याची शक्ती आपल्याच आत असते. आरशातली स्त्री तिला कमळ आणायला सांगते, पण आपल्या प्रत्येकासाठी ते कमळ काय असू शकतं? ही कविता आपल्याला आठवण करून देते की स्वतःला पुन्हा शोधण्याची आणि नव्याने जगण्याची सुरुवात आपण कधीही कोणत्याही क्षणी करू शकतो. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.